नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट या नॉव्हेलचा अभ्यास करत असताना आपल्या सोयीसाठी म्हणून आपण त्याचे 4 भाग पाडलेले आहेत आणि 4 व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याचं एक्सप्लेनेशन तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये पार्ट फर्स्ट त्याच्यामध्ये अबाउट ऑथर, अबाउट कॅरेक्टर्स आणि समरी ऑफ द नॉव्हेल हा भाग तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट सेकंड आणि पार्ट सेकंडमध्ये थीम ऑफ द नॉव्हेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. कोणता एक्स्ट्रॅक्ट? तर या कादंबरीमध्ये एकूण 22 चॅप्टर आहेत, त्याच्यातला 17वा चॅप्टर आपल्या टेक्स्टबुकमध्ये अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे. त्या 17व्या चॅप्टरचा सिनॉप्सिस म्हणजेच गोषवारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो मी तुमच्यासमोर सेकंड व्हिडिओमधून घेऊन येतो आहे, पार्ट सेकंड. त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ त्याच्यामध्ये पार्ट 3 याच्यामध्ये टू सर विथ लव या नॉव्हेलमधला 17वा जो चॅप्टर आहे त्या 17व्या चॅप्टरचा फर्स्ट हाफ म्हणजे पूर्वार्ध मी घेऊन येतो आहे. आणि चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून पार्ट 4 याच्यामध्ये 17व्या चॅप्टरचा सेकंड हाफ म्हणजे उत्तरार्ध मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित नियोजनबद्ध या 4 व्हिडिओच्या माध्यमातून टू सर विथ लव या चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अबाउट रायटर, अबाउट कॅरेक्टर्स आणि समरी ऑफ द नॉव्हेल पाहतोय. तर चला मग पाहूया पार्ट फर्स्ट ऑफ द युनिट नंबर 4.2 टू सर विथ लव बाय E.R. ब्रेथवेट. आता आपण टू सर विथ लव ही ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे. त्या नॉव्हेलचे असणारे लेखक E.R. ब्रेथवेट यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. युस्टर एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट 1912 to 2016, known as E.R. Brathwaite, was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat, best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. युस्टर एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट यांचा जन्म 1912 मध्ये झाला आणि त्यांचं निधन 2016 मध्ये झालं. त्यांना E.R. ब्रेथवेट असं देखील संबोधलं जातं. त्यांचा जन्म गुआनीज या ठिकाणी, गुआनीज हे ब्रिटनमध्ये असणाऱ्या एका ठिकाणाचं नाव आहे, या ठिकाणी झाला. आणि ते एक ब्रिटिश अमेरिकन कादंबरीकार, लेखक, डिप्लोमॅट म्हणजेच मुत्सद्दी किंवा परराष्ट्र नीतीमध्ये निपुण असणारा अधिकारी असा देखील त्याचा अर्थ होतो. ते कृष्णवर्णीय लोकांच्या विरोधात असणारा रॅशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजेच वर्णभेद आणि सोशल कंडिशन्स म्हणजे सामाजिक परिस्थिती याबाबतच्या कथा अथवा लिखाणासाठी वेल नोन म्हणजेच परिचित आहेत. ही वॉज द ऑथर ऑफ one of the famous 1959 autobiographical novel The Sir with Love. अतिशय प्रसिद्ध असणारी एक आत्मचरित्रपर कादंबरी टू सर विथ लव जी की 1959 साली लिहिली गेली किंवा प्रकाशित झाली, तिचे ते लेखक आहेत. ही ऑल्सो रोट ए काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज अ टूर ऑफ आफ्रिका, ए चॉईस ऑफ स्ट्रॉज, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and a treatise about racism. A kind of homecoming
जे की त्यांनी आफ्रिका टूर किंवा आफ्रिका भ्रमंतीचे वर्णन करणारे लिखाण याच्यामध्ये त्यांनी केलं. त्यानंतर ए चॉईस ऑफ स्ट्रॉज ही कादंबरी जी की लंडनच्या पार्श्वभूमीवरती लिहिली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर रिलक्टंट नेबर्स हे जे त्यांचं मेमॉर म्हणजेच काय तर स्मृतिलेख अथवा जीवन चरित्रपर लिखाण हे त्यांनी जे केलेलं होतं ते ट्रिटीज म्हणजे ग्रंथ, ज्यामध्ये रॅसिझम म्हणजेच की वंश विद्वेषपर लिखाण केलेलं आहे. या त्यांच्या काही प्रसिद्ध पुस्तकांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ब्रेथवेट्स numerous writing primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstance. ब्रेथवेट यांचं बरेचसेच लिखाण हे प्रायमरीली म्हणजे मुख्यत्वे ते एक सुशिक्षित कृष्णवर्णीय व्यक्ती होते. सुशिक्षित अशा पद्धतीचे कृष्णवर्णीय सामाजिक कार्यकर्ते होते, कृष्णवर्णीय शिक्षक असे होते आणि अशा मानवी समाजातून होते की जो अमानवी परिस्थितींमधून आलेला आहे, जगतो आहे, हे त्याने स्वतः अनुभवलेलं होतं आणि त्यामुळं त्यांच्या लिखाणामधून या सगळ्या बाबी पाहायला मिळतात. टू सर्व विथ लव इज अन ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आता सध्याचं जे त्यांचं नॉव्हेल आहे द टू सर्व विथ लव हे आत्मचरित्रपर असणारं कादंबरी आहे. आपण कादंबरींचे वेगवेगळे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये आपण ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल हा सुद्धा कादंबरीचा एक प्रकार बघितलेला होता. त्या प्रकारचं हे नॉव्हेल आहे. द नॅरेटिव्ह इज ॲन इंजिनियर बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ ए टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. आता खरं तर लेखक हे एक इंजिनियर होते, परंतु तरीसुद्धा त्यांनी एक शिक्षकाचा जॉब स्वीकारलेला होता. टू मेक बोथ एंड्स मीट म्हटलेला आहे, म्हणजे दोन वेगवेगळी टोकं एकत्र आणण्याचं काम त्यांनी याच्यातून केलं. म्हणजे कसं बघा, इंजिनियर हा मशीनवरती काम करणारा व्यक्ती आणि शिक्षक हा विद्यार्थ्यांच्यावरती किंवा मनुष्यावरती काम करणारा व्यक्ती आहे. आता ही दोन्हीही वेगवेगळे फील्ड आहेत, परंतु तरीसुद्धा एक इंजिनियर असून त्यांनी एक यशस्वी शिक्षक म्हणून काम केलं. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे टू मेक बोथ एंड्स मीट. द स्कूल इज अ फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स ऑफ फॉर देअर बिहेवियर. त्यांनी जी शाळा निवडलेली होती ना, त्या शाळेमध्ये ट्रबल मेकर स्टुडंट्स म्हणजे त्रास देणारे विद्यार्थी हे भरपूर होते, जे की त्यांच्या बिहेवियरमुळे, वर्तणुकीमुळे इतर शाळांच्याकडून त्यांना रिजेक्ट करण्यात आलेलं होतं, टाळण्यात आलेलं होतं, असे विद्यार्थी होते. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलीड बाय द स्टुडंट्स. सुरुवातीला लेखकाला रिडिक्युल्ड म्हणजे थट्टा केली गेली, उपहास केला गेला त्या विद्यार्थ्यांच्याकडून. बुलीड म्हणजे छळलं गेलं त्या विद्यार्थ्यांच्याकडून. But later he's a calm demeanor and a desire to see them succeed gradually earned him their respect. परंतु नंतर त्यांचं जे वर्तन होतं ते अतिशय शांत होतं आणि त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी झालेलं पाहण्याची जी इच्छा होती, डिझायर होती, त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. म्हणजे हा जो प्रवास आहे तो त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेला आहे. टू सर्व विथ लव या कादंबरीच्या माध्यमातून. तर हा थोडासा परिचय होता आपल्याला ज्या लेखकाचं नॉव्हेल पाहायचं आहे त्या लेखकांचा परिचय होता E.R. ब्रेथवेट यांचा. आता यानंतर या कादंबरीमध्ये काही असणारी महत्त्वाची आणि दुय्यम पात्र जी आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 178 वरती कॅरेक्टर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याने दोन भाग पाडलेले आहेत, मेजर कॅरेक्टर्स अँड मायनर कॅरेक्टर्स. मेजर कॅरेक्टर्स म्हणजे मुख्य पात्र आणि मायनर कॅरेक्टर्स म्हणजे दुय्यम पात्र. मेजर कॅरेक्टर्स ही ते कादंबरीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला बघायला मिळतात. ती कोणती आहेत बघा. रिकी ब्रेथवेट मीन्स नॅरेटर,
नॅरेटरनं आपली स्वतःची भूमिका रिकी ब्रेथवेट या नावानं या ठिकाणी आपल्या या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतर जिलियन ब्लँकार्ड ही एक गौरवर्णीय शिक्षिका आहे आणि जी ब्रेथवेट यांच्या शाळेमध्ये आहे. ब्रेथवेट यांना नवीन नवीन उपक्रमांमध्ये सतत मदत करते, सहली वगैरे काढणे अशा पद्धतीच्या उपक्रमांमध्ये मदत करते आणि नंतरच्या कालखंडामध्ये ब्रेथवेट यांची ती एक चांगली मैत्रीण बनते. त्याच्यानंतरचं कॅरेक्टर आहे बघा मिस डेल इव्हान्स. आता ही सुद्धा ब्रेथवेट यांच्या शाळेमध्ये एक शिक्षिका आहे आणि त्यांच्या शाळेचं जे पॅनल असतं त्या पॅनलची ते एक मेंबर आहे. त्याच्यानंतर डॅनहॅम हा एक मोस्ट सिनियर स्टुडंट आहे ब्रेथवेट यांच्या शाळेमधला. पामेला डेअर नावाची सुद्धा एक स्टुडंटच आहे, ती सुद्धा ब्रेथवेट यांच्या शाळेमधूनच आहे. आणि मिस्टर फ्लोरिन हे पात्र जे आहेत ते ब्रेथवेट यांच्या शाळेमध्ये असणारे मुख्याध्यापक आहेत ते. त्याचबरोबर काही या ठिकाणी मायनर कॅरेक्टरसुद्धा दिलेले आहेत. आपण त्याचे समरी किंवा 17वा चॅप्टर जो आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे तो पाहत असताना या कॅरेक्टरांचा उल्लेख आपल्याला येणार आहे आणि त्यामुळं हे कॅरेक्टर्स जे आहेत ते फक्त आपण बघूयात. काय म्हटलेलं आहे बघा. बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मायरा जोसेफ, पामर, युफेमा फिलिप, जेन पर्सेल, लॉरेन्स सिल्स, जेस बेलमॉन्ट, बकली, जोसी डाउस, पॅट्रिक फोरमॅन, टीच जॅक्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेग, पॉटर, सॅपियानो, थिओ वॅटसन ही जी आहेत ती या कादंबरीमध्ये असणारी मायनर किंवा दुय्यम पात्र आपल्याला बघायला मिळतात. आता आपण टू सर्व विथ लव या कादंबरीची प्रत्यक्षात समरी पाहूया. समरी ऑफ द नॉव्हल, कादंबरीचा सारांश. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ अ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर E.R. ब्रेथवेट. द सर्व विथ लव ही एक कादंबरी आहे जी की तिचे लेखक E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावरती आधारित आहे. The main character E.R. Braithwaite works as an engineer in an oil refinery. Oil refinery म्हणजे तेल शुद्धीकरणाचा कारखाना. या कादंबरीमध्ये असणारे मुख्य पात्र E.R. ब्रेथवेट हे एका तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यामध्ये इंजिनियर म्हणून काम करत. He served in the Royal British Air Force in the war. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये असणारी ही कथा येथे सांगण्यात आलेली आहे आणि त्या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये त्यांनी ब्रिटिशांची रॉयल ब्रिटिश एअरफोर्स जी होती त्याच्यामध्ये सेवा बजावलेली होती. आफ्टर द वॉर बिईंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनएबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. आता सेवा त्यांनी बजावलेली होती सैन्यामध्ये, एअरफोर्समध्ये आणि युद्धाचा कालखंड संपल्यानंतर त्यांनी बाहेर चरितार्थासाठी दुसरा कोणता तरी जॉब मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कृष्णवर्णीय होते म्हणून त्यांना बाहेर जॉब मिळवण्यामध्ये खूपच अडचणी येत होत्या, त्यांना तो मिळू शकत नव्हता. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन ए स्कूल टू बिकम ए टीचर. आता इथे एक फ्रेज आलेली आहे, ॲज अ लास्ट रिसॉर्ट. ॲज अ लास्ट रिसॉर्ट म्हणजे शेवटचा प्रयत्न. नोकरी मिळवण्याचे बरेचसेच प्रयत्न करून त्यांना नोकरी मिळत नव्हती आणि म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक बनण्यासाठी ॲप्लिकेशन केलं, अर्ज केला. सरप्रायझिंगली ही इज एक्सेप्टेड ॲज ए ग्रीन्सलँड स्कूल इन अ लंडन्स ईस्ट एंड अँड इज अ सेट टू टीच सिनियर क्लासेस ऑफ दिस स्कूल. आणि मग आश्चर्यकारकरित्या त्यांना स्वीकारण्यात आलं द ग्रीन्सलँड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड या शाळेमध्ये आणि त्यांना सिनियर वर्गांना शिकवण्यासाठी सांगण्यात आलं. नाव द नेक्स्ट स्टॅन्झा. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. ही कादंबरी वाचत असताना एक वाचक म्हणून
ही घटना ज्या वेळी आणि कालखंडामध्ये घडली तो लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही घटना जी घडलेली आहे ती 1959 मध्ये घडलेली आहे आणि 1959 मध्ये ब्रिटनमध्ये रॅसियल डिस्क्रिमिनेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आज आपण पाहिलं तर रॅसियल डिस्क्रिमिनेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. मग आजच्या कालखंडाला जर जोडून आपण ही कादंबरी वाचली तर त्याची दाहकता आपल्याला लक्षात येणार नाही. आणि म्हणून त्यावेळचा कालखंड आणि वेळ पाहणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दाऊ ही कन्सिडर हिमसेल्फ अ ब्रिटिश अँड has served in a Royal Air Force RAF, the English do not consider him to be one of them. आता ब्रेथवेट स्वतःला ब्रिटिश मानवून घेत होते. ते एक ब्रिटन वंशाचे होते. ब्रिटिश रॉयल एअर फोर्समध्ये त्यांनी युद्धाच्या कालखंडामध्ये सेवा बजावलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं होतं. तरीसुद्धा ब्रिटिश लेखकाला आपलं मानत नव्हते कारण ते कृष्णवर्णीय होते. धिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. फील बिटर म्हणजे कडवट भावना. या सगळ्यामुळं ब्रेथवेट यांच्या मनामध्ये इंग्रजी लोकांच्याबद्दल किंवा मग कलोनियलिझम म्हणजेच वसाहतवादाबद्दल आणि व्हाईट स्टुडंट्स म्हणजेच श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांच्याबद्दल एक कडवट भावना निर्माण झाली. नाव द नेक्स्ट स्टँजा. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाइम अँड अगेन. ब्रेथवेट यांचं अध्यापन जे सुरू झालेलं होतं ते सुरुवातच अगदी खडतर आणि अतिशय खजीलपणानं झालेलं होतं. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चिवस, while his student consider him to be an arrogant outsider unfamiliar with the social environment in which they have grown up. ब्रेथवेट जो आहे तो त्याच्या विद्यार्थ्यांना डिसरिस्पेक्टफुल, आदर न देणारे, इल मॅनर्ड असभ्य वागणारे, मिस्चिवस म्हणजे खोडकर असं समजत असायचा. आणि मग त्याच वेळी ते विद्यार्थी ब्रेथवेट यांना आरोगंट म्हणजे उद्धट, आउटसाइडर म्हणजे बाहेरून आलेले आणि अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप म्हणजे ज्या सामाजिक परिस्थितीमधून ते विद्यार्थी वाढलेले आहेत ती सामाजिक परिस्थिती ज्यांना अनोळखी आहेत अशा पद्धतीचे शिक्षक म्हणून त्यांच्याकडं पाहत असताना आपल्याला बघायला मिळतं. द स्टुडंट हॅरॅस हिम फ्रॉम डे वन. अगदी पहिल्याच दिवसापासून विद्यार्थी त्यांना छळायला, त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. ज्यावेळी त्याचं लेक्चर सुरू असायचं त्यावेळी ते त्याचे स्लॅम म्हणजे ठोकणे किंवा बडवणे, आपले बेंच बडवत असायचे. युझिंग फॉवेल लँग्वेज, फॉवेल म्हणजे असभ्य भाषेचा ते वापर करायचे. अँड बुलिंग हिम टू ग्रेट एक्सटेंट. आणि मग अशा पद्धतीनं ते त्याला मोठ्या प्रमाणात धमकावत सुद्धा होते. इवन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मुमेंट टू हरॅस ब्रेथवेट. अगदी विद्यार्थिनी सुद्धा ब्रेथवेटला हरॅस करण्याचा एकही मोका सोडत नव्हत्या. In a reaction to that, Braithwaite verbally scolds a girl for acting in an unladylike manner and being unruly in the class. आणि मग अशा वेळी ब्रेथवेट हे शाब्दकरित्या स्कॉल्ड्स म्हणजे त्यांना खरडपट्टी काढत असायचे आणि त्यांना असं वाटत असायचं की या मुली ज्या आहेत त्या अनलेडी लाईक बिहेवियर, मुलींसारखं वागत नाहीत, त्याचबरोबर त्या बेलगाम आहेत, अनरुडली, आणि म्हणून त्याच्यासाठी ते त्यांची शाब्दिक खरडपट्टी काढत होते. आता इथं अनलेडी लाईक ही एक टर्म वापरलेली आहे बघा. अनलेडी लाईक म्हणजे काय? महिलांच्यासारखं न वागणे. आता महिलांच्यासारखं न वागणे म्हणजे काय? महिला हा उद्धटपणा करत नाहीत, महिला या धमकावत नाहीत, महिला या दंगा करत नाहीत, महिला बेंच वाजवत नाहीत, या सगळ्या पद्धतीच्या टर्म आपण अपेक्षित धरलेल्या आहेत. आणि म्हणून या मुली
महिलांच्यासारखं त्यांचं वर्तन नाही असं या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे आणि म्हणून अनलेडी लाईक टर्म या ठिकाणी वापरलेली आपल्याला बघायला मिळते. नाव द नेक्स्ट स्टॅन्झा. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. ब्रेथवेट यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की हिज आउटबर्स्ट म्हणजेच त्यांचा उद्रेक, विद्यार्थ्यांना शाब्दिक खरडपट्टी काढणे वगैरे वगैरेमुळे विद्यार्थी आपणास आदर आणि सहकार्य देणार नाहीत, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या टॅक्टिक्स म्हणजे युक्त्या बदलल्या आणि लेखकाने असं ठरवलं की टू इंटरॅक्ट विथ दॅम म्हणजे त्यांच्याशी संवाद साधताना ते प्रौढ आणि आदरणीय व्यक्ती आहेत असा संवाद साधायचा. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू रेफर टू ॲज मिस अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. त्यांनी प्रत्येक मुलीचा संदर्भ घेताना मिस असा उल्लेख करायचा व मुलांना सर असे संबोधायचे असं ठरवले आणि तशी सुरुवात केली. At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitude towards one another. आता इथं डिफरन्स म्हणजे आदर. सुरुवातीला शिक्षकांच्याकडून मिळणारा हा आदर रेडिक्युलस म्हणजे हास्यास्पद आणि अननेसेसरी म्हणजे गरजेचा नाही असं विद्यार्थ्यांना वाटले. परंतु अगदी काही आठवड्यामध्येच विद्यार्थ्यांमध्ये पूर्णपणे ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोनामध्ये पूर्णपणे बदल झाला. धिस मेक्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन व्हेरी ॲमिकेबल वे. ॲमिकेबल या शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रेमळ असा होतो. हे सर्व ब्रेथवेट यांनी विद्यार्थ्यांना प्रेमळपणे हाताळल्याचे यश होते. नाव द नेक्स्ट स्टॅन्झा. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स टू म्युझियम्स अँड थिएटर्स. टू एव्हरीवन्स सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. वर्गाचा सांस्कृतिक अनुभव वाढवण्याच्या दृष्टीने ब्रेथवेट विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिप्स म्हणजे क्षेत्रभेटी आणि एक्सकर्शन्स म्हणजे छोट्या छोट्या सफरी यासाठी घेऊन जात. कधी ते म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय आणि चित्रपटगृहांमध्ये घेऊन जात. आश्चर्य म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव नसायचा. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. एक श्वेतवर्णीय शिक्षिका, महिला शिक्षिका होती, जिचे नाव जिलियन ब्लँचार्ड असं होतं. त्या अकंपनीज म्हणजे सोबत येणे किंवा सोबत देणे या सहलीच्या दरम्यान वर्गाला आणि ब्रेथवेट यांना त्या सोबत देत. This makes the beginning of the friendship between Blanchard and Braithwaite. यामुळेच ब्लँचार्ड आणि ब्रेथवेट यांच्यामध्ये मैत्रीला सुरुवात झाली. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many times. त्याचप्रमाणे ब्रेथवेट यांचे विद्यार्थ्यांशी असणारे नातेसंबंध याचे देखील बऱ्याच वेळा परीक्षण झाले. म्हणजेच ब्रेथवेट आणि विद्यार्थी यांच्यामधील नातेसंबंध यामुळे घट्ट होत गेले. नाव द नेक्स्ट स्टॅन्झा. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. जरी विद्यार्थी हे नेहमी वारंवार त्याला निराश करत असले, त्याला हर्ट करत असले, इजा पोहोचवत असले, दुःखी करत असले,
तरीसुद्धा ब्रेथवेट मात्र त्यांना नेहमी क्षमा करायला शिकवत होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जवळ असणारी मॅच्युरिटी म्हणजेच परिपक्वता, त्यांच्याजवळ असणारी एम्फती म्हणजे सहानुभूती, त्यांच्याजवळ असणारं नॉलेज म्हणजेच ज्ञान, हे बघून ब्रेथवेटला आश्चर्याचा धक्का बसत असायचा. नाउ द लास्ट स्टांजा ऑफ द समरी ऑफ द नॉव्हल. Another facet of the story which greatly affects its narrative lies in the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. हेवी हिस्ट्री ऑफ कलोनियलिझम म्हणजेच वसाहतवादाचा असणारा दीर्घ इतिहास. इट्स अ डार्क कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस या शब्दाचा अर्थ परिणाम असा होतो. डार्क कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे दुष्परिणाम. या वसाहतवादाचे असणारे दुष्परिणाम, मानसिक आणि शारीरिक त्रास, यामुळे ब्रेथवेटला ब्रिटिशांच्या विषयी वाटणारा द्वेष आणि राग या घटकांनी कादंबरीवरती, त्याच्या नॅरेटिव्ह टेक्निकवरती म्हणजेच कथनाच्या शैलीवरती प्रभाव टाकलेला आहे. हा एक या कादंबरीचा फॅसेट म्हणजेच पैलू आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेज्युडायसियल इफेक्ट ऑफ कलोनियलिझम while living in England after World War II, and these negative experiences frequently shapes his thoughts and actions. प्रेज्युडायसियल म्हणजेच काय तर पूर्वग्रहदूषित. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहत असताना ब्रेथवेट यांना वसाहतवादाचे पूर्वग्रहदूषित परिणाम जाणवतात आणि ते नकारात्मक अनुभव फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार त्यांच्या विचारांना आणि आचारांना, कृतीला आकार देतात. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. त्याचे विद्यार्थी ज्या परिस्थितीमध्ये राहत आहेत हे पाहून ब्रेथवेट यांना आश्चर्य वाटते आणि धक्का देखील बसतो आणि युद्धाच्या भयंकर वेदना या त्यांच्या अध्यापनामधून प्रतिबिंबित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी समरी ऑफ द नॉव्हेल हा कंटेंट संपलेला आहे. टू सर्व विथ लव या कादंबरीच्या अभ्यासासाठीचा हा पहिला व्हिडिओ इथं संपतोय. या व्हिडिओमध्ये आपण रायटर्स इन्फॉर्मेशन, कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल आणि समरी ऑफ द नॉव्हेल हे भाग बघितले. विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी हा व्हिडिओ वारंवार पाहावा, त्याचे स्पष्टीकरण समजून घ्यावे, टेक्स्टबुकमध्ये जो घटक आहे त्याचं वारंवार वाचन करावे आणि परीक्षेच्या दृष्टीने या कंटेंटची तयारी करावी. टू सर्व विथ लव या कादंबरीचे एकूण 4 व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. हे सर्व व्हिडिओ पहा. पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड अँड पार्ट फोर्थ अशा पद्धतीने हे व्हिडिओ आहेत. सर्वच्या सर्व व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळावेत अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.